सामन्याला सुरुवात. पंचांचा हिरवा कंदील येतोय. या ठिकाणी मॅचला होते सुरुवात. सामना आपण पाहताय रायझिंग स्टार आल्यानी आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती खेळत असताना गौरव स्मृती आई भवानी नेहरोली या दोन संघांच्या दरम्यान मॅच चालू होतीये. अतिशय महत्वाची मॅच नेहरोली संघाच्या दृष्टिकोनातून. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलेला फटका. फटका चांगला आहे मात्र अचूक जागेवरती फिल्डर बरोबर तैनात. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. फलंदाज बाद. हा पहिला गडी चांगला झेल त्या ठिकाणी सीमारेषेवरती टिपला आणि पहिला फलंदाज माघारी पाठवलाय. गोलंदाजी करत असताना संदीप दांडकर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 6 षटकांची मॅच. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. नेहरोली संघ मगाची मॅच जेव्हा जिंकला तेव्हा मात्र त्यांचा आत्मविश्वास भरपूर वाढलाय. मिलिंद आला बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल फेस करतोय स्वतःच्या इनिंगचा. हलक्या हातानं प्लेस केलं त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. मिलिंदच्या बॅटमधनं एक धाव येते. धावफलकाचा श्रीगणेशा करतायत. बॅट्समन जी.डी आलाय. सलामीसाठी आलाय. नेहमी आपण पाहाल तर मिडल ऑर्डरमध्ये खेळतो मात्र यावेळेस सलामी करतोय आपल्या संघासाठी. साथ देत असताना मिलिंद वाळिंबे. जी.डी वाळिंबे बंधूंची जोडी मैदानावर. गोलंदाजी करत असताना गोलंदाज संदीप दांडकर. चांगलं षटक अद्यापपर्यंत हाताळतोय. 2 चेंडू फेकलेत. एकच धाव खर्च केली. एक विकेट मिळवली. उजव्या हातानं डाव्या बाजूनं जेडी साठी हा स्लोवर 1 चेंडू आहे. अपील करतायत. पंचांकडे दाद मागितली जाते. दोन्ही पंच निर्णय घेतील. सल्ला मसलत करतील आणि आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. निर्णय आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. यस बॅटकट. फलंदाज बाद. विकेट डाऊन. जेडीचा विकेट यावेळेस मिळते आणि दुसरा फलंदाज बाद.
वाईट बॉलचा कॉल. पहिले षटक संदीप दांडकर चांगला हाताळतोय. हा चेंडू पाहिला जाईल, चेक केलं जाईल. वाईट बॉल ऑफस्टम्पच्या जास्त बाहेरून निघून जातोय. अवांतरची खून करत असताना विजय वाघरी सर. नटराज स्टाईलनं या ठिकाणी वाईट बॉल देत आहेत. आमचे मान्यवर पाहुणे मंचावरती आनंद घेत आहेत विजय वाघरे सरांच्या पंचगिरीचा. गोलंदाज आला या ठिकाणी आपण पाहताय संदीप दांडकर आणि स्ट्राईक वरती आकाश. आल्याने टीमसाठी बॅटिंग करत असताना हलक्या हातानं प्लेस केलं त्या ठिकाणी. कव्हरच्या दिशेनं खराब फिल्डिंग, चेंडू जातोय खालून निघून. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पॅनल्टी, यस, एका धावेची पॅनल्टी दिली जाते. मधून धावला, यस, पिचवरून धावल्यामुळे ही पॅनल्टी या ठिकाणी देण्यात येते. एकच धाव या चेंडूवरती होईल. 2 जमा केल्या होत्या अगोदरच. धावा कमी आहेत. दुष्काळात 13वा महिना. एक षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. संपत असताना 4 धावा धावफलकावरती. नेरोली संघासाठी एक चांगलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. संदीप दांडकरच आणि 4 धावा खर्च केल्या. संघासाठी चांगली गोलंदाजी. आठवण येते विजय वाघरी सर प्रोफेसर आहेत कॉलेजवरती आणि एक उच्च शिक्षित तरुण आज क्रिकेटवरती प्रेम करतात. दूरवरनं आपल्यासाठी आलेत, वसईवरनं. विशेष करून SPL साठी त्यांनी 4 दिवसाची रजा कॉलेजला टाकली आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सेवेत वसई विरारवरनं येत आहेत. चेंडू चेक केला जाईल. वाईट बॉल. ही त्यांची नटराज स्टाईल आहे वाईट बॉल देण्याची. शिवशंभूंचे मोठे भक्त आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांना खूप मानतात. जय शिवराय हे त्यांचं पहिलं वाक्य असतं. कुणीही व्यक्ती असू द्या, कुणालाही भेटू द्या, कुणीही व्यक्ती असू द्या, कुणी प्रतिष्ठित माणूस असू द्या किंवा कुणीही असू द्या, कुणी खेळाडू असू द्या, सर्वांसाठी जय शिवराय. षटक 2 ला सुरुवात. आडव्या बॅटनं मिलिंदनं दिलाय तडाखा. व्हॉट अ शॉट यार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थंडी पडली, त्यानंतर गुलाबी थंडी कुठं गायब झाली पत्ता लागत नाहीये. थंडीची वाट पाहतायत निश्चितच. यावेळेस आडव्या बॅटनं दुसरा मोठा फटका येतोय. बॅट्समन मिलिंद, कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये गरम करतोय वातावरण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार. मिलिंद वाळिंबेच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल.
वेगानं स्कोर कार्ड पुढे सरकतं. दुसरं षटक अजित दांडकरचं चालू झालं आणि पहिल्या 2 चेंडूंवरती तब्बल 11 धावा खर्च करतोय. एकंदरीत स्कोर 15. प्रतिष्ठेची लढाई आहे. हा सामना जिंकायचा आहे. नेरोली संघाला हा सामना जिंकायचा आहे आणि आव्हान कायम ठेवायचं आहे. डू ऑर डाय, करो या मरो ही परिस्थिती मैदानावरती, जिंकू किंवा मरू, हा सामना त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि मिलिंद वाळिंब कंपनीसाठी हा सामना प्रतिष्ठेची लढाई, हा सामना जिंकायचा आहे. यापुढील मॅच सुद्धा जिंकायची आहे. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. आम्हाला एखाद दुसरा सामना तरी जिंकायचा आहे आमच्या टीमचा आणि सर्व प्लेयरचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. या अनुषंगाने खेळतायत. स्ट्राईक रोटेट, सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडवरती बॅट्समनना उजव्या हाताचा आकाश शपल होऊन खेळलाय. फटका चांगला, जबरदस्त फटका, टप्पा पडला आणि त्यानंतर आघात केलाय. लॉंगलेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीने धावफलकाला इथून गती प्राप्त होतीये. स्कोर कार्ड 20 वरती जाऊन पोहोचलं. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा. यावेळेस नक्कीच हा चेंडू पहा, जागेवरनं पंच करायचा होता, कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती चेंडूचा स्पर्श झाला नाही. सरळ चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अजित दांडकर गोलंदाजी करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. संघासाठी भरपूर वर्ष योगदान दिलंय. अनुभवी खेळाडू, भरपूर वर्षापासून संघासाठी योगदान देत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ख्यातनाम प्राप्त खेळाडू आज गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी महत्त्वाची मॅच आहे आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये दुसरं षटक हाताळतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस सुद्धा फटका चांगला खेळलाय. आकाश मैदानावरती नक्कीच चेंडूला आकाशात पाठवत असताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार. अजून एक चौकार. हटा, सावंकी घटा. 2 षटकं संपली. धावफलकावरती चांगली धावसंख्या 12च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावरती जोडतायत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं केवळ 4 धावा आल्या होत्या. संदीप दांडकर यांचं ते षटक होतं. केवळ 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. यावेळेस आपण पाहताय षटक दुसरं चालू झालं आणि अजित दांडकर थोडंसं महागडं षटक, या ठिकाणी तब्बल 20 धावा खर्च करतोय. एकही विकेट नाही, जोडी मात्र जमली आहे. तुझी माझी जोडी जमली असं सांगत असताना आकाश आणि मिलिंद मैदानावरती खेळतायत. स्ट्राईक एंडवरती संघाचा कॅप्टन मिलिंदने ही सिरीज जर आपण पाहिली ना तर भरपूर चांगला खेळ केलाय. या मॅचमध्ये सुद्धा चांगला खेळ करायचा आहे. प्रतिष्ठेची लढाई. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत, झेल, वेल जज कॅच. चांगला झेल, फलंदाज माघारी परतेल. मिलिंद बाद. मिलिंदच्या रूपानं फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. या मॅचमध्ये आपण पाहत असाल तर बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार हल्ल्याने संघर्ष जरूर करत होते, मात्र षटक तिसरं चालू झालं. मनोज जसा गोलंदाजीसाठी आला त्यानं मात्र मिलिंदचा महत्त्वाचा गडी या ठिकाणी टिपलाय. फलंदाज माघारी परतलाय. संघाचा बॅकबोन म्हणून काम करणारा मिलिंद तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. इथून डाव कशा पद्धतीनं पुढे नेला जाईल, डाव कसा सावरला जाईल. 5 षटकांची मॅच आहे. 55 ते 60 धावा जर तुमच्या पदरात असतील, चांगला गोलंदाजी अटॅक केला, चांगली फिल्डिंग केली तर नक्कीच तुम्ही फाईट देऊ शकता या मॅचमध्ये.
दिनेश वाळिंबे यांनी जर षटकार ठोकला तर देवा वाळिंबे यांच्याकडनं 500 रुपये. ओ माय गॉड, काय लागलं की काय? पायावरती लेग बायचा इशारा करतायत. एकदा वेल धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड आपण पाहू शकाल तर 25 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम आल्यानी खेळतीये, रायझिंग स्टार आल्यानी. चला स्पीडअप करा. या ठिकाणी आपण पाहताय मॅच रायझिंग स्टार आल्याने आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती खेळतोय. आई भवानी गौरव स्मृती नेरोली या संघाच्या दरम्यान चाललेली मॅच मैदानावरती आणि मॅचचा आनंद घेत असताना मंचावरनं जितू पाटोळे सर आणि त्यांची संपूर्ण सहकारी मंडळी यावेळेस मंचावरनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयजी धिवरे, हसनलालजी गायकवाड, मनोजजी बांगर, त्याचबरोबर गोरखजी साळवी, भारुडे दादा, त्याचबरोबर राकेशजी नेलपगारे, सचिनजी घरटे हे मान्यवर या ठिकाणी सर्वजण आनंद घेत आहेत क्रिकेटच्या मैदानावरती. निश्चितच ही मेजवानी ते लुटतायत. चौकार हॅट्रिकसाठी आणि षटकार हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक या संपूर्ण टीमकडनं त्या खेळाडूला दिलं जाईल जो चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक कंप्लीट करेल. आणि विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा हे पारितोषिक असणार आहे. आमची बीएमसीची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं आम्ही शहापूरच्या धर्तीवरती हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आपण आलात आणि या संपूर्ण सोहळ्याची शोभा वाढवत आहे. आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. यावेळेस चेक करतायत, पंच सांगतायत नॉट आउट. चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. निर्धाव. तिसरं षटक चालू आहे. धावफलकावरती आहेत 27 धावा. मनोज राईट आर्म राऊंड द विकेट. ओ यावेळेस बॅट फिरवली, शरीरावरती आदळतोय आणि चेंडू शरीरावरती लागल्यानंतर काय करावं हे सुचलं नाही. फलंदाज होतोय धावबाद. आकाश आर यू ओके? रात्री के यात्री विजयजी आणि आमचे मिलनजी पाटील. देवा वाळिंबे याच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहे 27 धावा. षटक चालू असताना आपल्याला पाहायला मिळेल चौथं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा जमवल्यात. 9.00 ची सरासरी. स्ट्राइक वरती दिनेश आणि विलास खेळतोय. फटका खेचलाय, चेंडू हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतो. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि हा झेल ड्रॉप या ठिकाणी होतोय. एकच धाव येईल. बराच वेळ चेंडू हवेत होता. दिनेशला मिस टायमिंग झाला होता बॅटला. दिनेशला जीवनदान मिळतंय. झेलसाठी भरपूर प्रयत्न केले त्या ठिकाणी कल्पेश, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि एक सिंगल धावेचं योगदान देत आहेत. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळतायत. फटका खेचलाय त्या ठिकाणी. फिल्डर आहे दूरवरनं आला, एक टप्प्यावरती पकडलं, फेकलं. एक सिंगल विलासच्या बॅटमधनं येते. विलासच्या बॅटमधनं एक सिंगल धावेल धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकतं ते 29 वरती 29. नेरोली संघ या मॅच मध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. या मॅच मध्ये जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतायत. एक सिंगल एकेरी धाव पुन्हा कंप्लीट करतायत. एक धावेवरती संतुष्ट राहावं लागतं. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिनेशला आपण पाहताय.
30 धावा, 30 रन्स, 30 धावा. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलाय विलास. त्या ठिकाणी सीमारेषेवरनं फिल्डर येतोय अडवण्याचा, निश्चित चांगला प्रयत्न, यशस्वी पकडला आणि चुकीचा थ्रो. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी धावतायत. तिसरी धाव सुद्धा, अरे बापरे, अजित त्या ठिकाणी थ्रो करत असताना कदाचित थोडासा जायबंदी होतोय. 3 धावा कंप्लीट आणि 1 धावेची पॅनल्टी. 2च धावा मिळतील. दोन धावा येतील मित्रांनो. आपल्याकडे धावा ऑलरेडी कमी आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीनं, चला स्पीडअप करा मित्रांनो, वेळ भरपूर होतोय, ऊन सुद्धा भरपूर आहे. अजून आपल्याला या पुढे 2 मॅच कव्हर करायच्या आहेत. या मॅच नंतर वेळेची काळजी घेत चला. फटका चांगला खेळलाय. गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळतंय. फिल्डरला बीट करून दिनेशच्या बॅटमधनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. ठोकलेल्या हा चौकाराच्या मदतीनं धावफलकावर तब्बल 36 धावा. षटक चालू आहे हे चौथं आणि 36 धावा धावफलकावरती. नेरोली संघाला नक्कीच या मॅच मध्ये विजय मिळवायचा असेल तर 50च्या आसपास त्यांना रोखावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. अपील केलंय आणि पंचांचं बोट जाते आकाशाकडे. मोठी विकेट या ठिकाणी कॅरी करतायत. बॅट्समन दिनेश तंबूत परतलाय. चला स्पीडअप करा, लगेच फिल्डिंग सजवून घ्या. या ठिकाणी विकेट कॅरी केली जात आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहताय 36 धावा. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती आहेत. करण शेलार यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये. पद्माकरजी विषय यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. भरपूर पारितोषिकांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटच्या षटकात आपण आहोत. प्रकाश गोलंदाजीसाठी आलाय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राइक वरती विलास खेळतोय. पहिलाच बॉल चेक केलं जाईल. पंचांचा इशारा नो बॉल आहे. फटका खेचलाय त्या ठिकाणी. कल्पेश चेंडूचा ताबा घेतोय, पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी धावले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी. सांभाळा, शरीर सांभाळा. नो बॉल, नो +2, 3 धावा. हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिला आणि विजय वाघरी सरांनी नो बॉल घोषित केलाय. 3 धावा येत आहेत. धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 39 वरती. 39 ऑन द बोर्ड, 39 ऑन द बोर्ड, 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावर. षटक या ठिकाणी शेवटचं. फ्रीटचा इशारा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. किती जास्तीत जास्त धावा होतील हे नक्कीच अल्याणी संघ बनवण्याचा प्रयत्न करेल. स्ट्राइक एंड वरती विलास खेळतोय. विलास वाळिंबे. विलाससाठी टाकलेला हा चेंडू यावेळेस फटका खेचलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. दूरवरनं फिल्डर येत आहे. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले. लॉंग ऑफ वरती फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडून फेकतोय. तोपर्यंत 2 धावा. दोन धावा या ठिकाणी जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डला इथून पुढे घेऊन जात आहेत. जाऊन पोहोचलंय ते 41 या आकड्यावरती. 41, 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पहा अपील करतायत आणि पंचांनी लगेच बोर्डवरती केले. फलंदाज होतोय बाद.
41 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असलेलं पाहायला मिळतं. गोलंदाज प्रकाश पहिल्या चेंडूवर नो बॉल, त्यानंतर 2 धावा, यावेळेस विकेट. 41. हा चेंडू चांगला आहे, खेळलाय त्या ठिकाणी. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रकाश गोलंदाजी करत असताना स्कोर कार्डवरती 41 धावा. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी केली होती सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये. त्यानंतर आपण पाहाल तर रोखून ठेवलंय. नेरोली संघानं कमबॅक केलं. आपल्या संघासाठी नक्कीच चांगली गोलंदाजी यावेळेस करताना पाहायला मिळत आहेत. प्रकाश पहिला बॉल नो बॉल पाहायला मिळाला. त्यानंतरचे जर आपण पाहिले तर 4 चेंडू चांगले फेकले. प्रकाश उजव्या हातानं उर्ध विकेट. या चेंडूवर फुलटो चेंडू आहे ऑन साईडला. सिंगल, एकेरी धाव येते. धावफलक जर आपण पाहाल तर एका धावेची मदत करतय. मूव करतय 42 वरती. चांगला चेंडू अपील करतायत निलेश. त्या ठिकाणी अंदाज त्याला आला नाही, पायावरती आदळला आणि एक धाव लेगबाईच्या स्वरूपात या ठिकाणी जमा होते. पूर्वार्ध संपला. धावफलकावर आहेत त्या 43 धावा, 44चं लक्ष. चला लगेच चला, स्पीडअप करा. मोर्याबाई, शेंद्रुड आणि साटगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच या. माननीय गोरखजी साळवी साहेब डिफेन्स सर्व्हिस मध्ये आहेत. साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आपण नाणेफेक करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. एका बाजूनं विश्वास विषय या ठिकाणी जोडले जात आहेत, तर दुसऱ्या बाजून आपल्याला गोकुळ. टॉस केला जातोय त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच नाणेफेक कक्षामध्ये मान्यवर गोरखजी साळवी सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मोर्याबाई शेंद्रू संघाने आणि फिल्डिंग स्वीकारली आणि साटगाव संघाला या ठिकाणी बॅटिंगचं पाचारण असेल. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल.
44 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय बॅटिंग करत असताना टीम नेरोली या संघासमोर. सलामीची जोडी मैदानावरती. आणि हा सामना जर आल्याने संघ जिंकला तर संघ मालक द्रविड वाळिंबे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक डिक्लेअर होत आहेत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ते पारितोषिक पटकावाल तेव्हा थेट साहेबांना भेटायचं. पहिलाच बॉल, व्हॉट अ बॉल. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. पहिली विकेट या मॅचची गोल्डन विकेट. दिनेश वाखरे निराश करतोय, तंबूच्या आश्रयाला जाऊन थांबलाय. मोठी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाते. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. गोलंदाज प्रणय, नव्या दमाचा नवीन गोलंदाज, गोलंदाजीसाठी वापरला आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट त्यानं मिळवली आहे. 44 बनवायचे आहेत. 44 टू विन. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. नेरोली संघाला हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. नवीन बॅट्समन मनोज आला आणि मनोजनं सुद्धा या ठिकाणी निराश केलंय. पंचांचं बोट जाते आकाशाकडे. पाठोपाठ लागलेला दुसरा झटका नेरोली टीमला. तर देवा वाळिंबे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. 2 विकेट 2 बॉलवर येत आहेत. 2 चेंडूंवरती 2 विकेट या ठिकाणी संपादित केल्यात. 1 विकेट जर आली प्रणयकडनं तर नक्कीच हॅट्रिक कंप्लीट होईल आणि हे पारितोषिक त्याला मिळेल. आणि सामना जर जिंकलात तर 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक संघ मालक द्रविड वाळिंबे यांच्याकडनं तुम्हाला देण्यात येईल. भरपूर पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 विकेट जात आहेत. मोठी विकेट पाहायला मिळाली. मनोज बाद होतोय. कल्पेश मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी येतोय. एका बाजूने प्रदीप दांडकर खेळतोय. स्ट्राइक वरती कल्पेश. गोलंदाजी करत असताना प्रणय. सलगच्या 2 चेंडूंवर 2 विकेट. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल. सुंदर चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटला अगदी जवळून निघून जातोय. बॅटला अगदी जवळून निघून जात असताना हा चेंडू 3 चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या स्वाधीन. प्रणय या चेंडूवर खेळलाय. फटका त्या ठिकाणी ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलं. फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चार धावांच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना कल्पेशनं ठोकलेला हा चौकार. 4 धावा येत आहेत. धावफलकाला सुरुवात करतायत. यावेळेस हा चेंडू चेक केला जाईल. समोरून फिरवलंय. पंचांनी व्हॅलिड डिलिव्हरी घोषित केली. निर्धाव चेंडू. 44चं टार्गेट आहे. मात्र हे टार्गेट सुद्धा तुम्हाला बॅट्समन रिव्ह्यू, वाईड साठी रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. विजय वागरे सरांची करडी नजर. चांगला चेंडू येतोय. प्रणयच्या माध्यमातून टाकलं जाणार हे एक दर्जेदार षटक. डॉट आलाय. हा चेंडू चांगला आहे. अपील करतायत. लेग कटर पाहायला मिळाला. लेग ब्रेक
चांगल्या दर्जाची गोलंदाजी प्रणय करतोय. संघासाठी उपयुक्त षटक या ठिकाणी हाताळलं. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 4 धावा, 2 गडी बाद नेरोली. चं टार्गेट इथून समीकरण पहा. 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता विजयासाठी. सामना निश्चितच अवघड होत जाईल नेरोली संघासाठी. वेळेवरती जर धावा आल्या नाहीत, अशाच पद्धतीची अजून एखाद दुसरी षटकं जर निघून गेली तर वेळ निघून जायला वेळ लागणार नाही. इथून सूत्र हातात घ्यावी लागतील प्रदीप दांडकरला, कल्पेशला. अजून अजितसाठी येतोय. दुसऱ्या षटकाची निश्चित जबाबदारी त्याच्यावरती दिली आहे. स्ट्राईकवरती प्रदीप दांडकर. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी फिल्डर आहे, पकडलंय आणि या दरम्यान आपण पाहाल तर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावले आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुढे सर्कल स्कोअर काढते 6 वरती. 6 धावा. या चेंडूवरती स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवे झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला जातोय. प्रणयच्या हातामध्ये झेल जातोय. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि अडचणीमध्ये वाढ होत चालली आहे टीम नेरोलीच्या. फलंदाज माघारी परत. कॅरी केली जाते. आकाशच्या माध्यमातून टिपलेला हा गडी फलंदाज प्रदीप दांडकर जो अँकरचा रोल प्ले करत असतो, चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असतो. संघासाठी नक्कीच उपयुक्त खेळी त्याची राहिली आहे. या मॅच मध्ये निराश केलंय, तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय, अशा अपेक्षा अजितकडनं वाढल्या असतील. अजित बॅटिंगसाठी आलाय स्ट्राईक एंड वरती. आकाश गोलंदाजी करत असताना 2 चेंडू फेकलेत. एक गडी त्याने टिपलाय. केवळ 2च धावा खर्च झाल्यात. स्ट्राईक वरती या अजित. यावेळेस चेक केलं जाईल. पंच सांगतायत चेंडू बाउन्स होतोय कदाचित बॅटला स्पर्श झाल्यानंतर आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातात जातोय. चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करतायत समर्थ कृपा गार्मेंटचे ओनर दीपक शेठ वाळिंबे यांच्याकडनं. जर सामना आल्याने संघ जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक भरपूर या ठिकाणी जाहीर झालेत आल्याने संघासाठी. संघ मालक द्रविड वाळिंबे यांच्याकडनं तब्बल 5000 रुपये पारितोषिक. मॅच जर जिंकली तर संघाला देण्यात येईल. षटक दुसरं चालू आहे. गोलंदाज आकाश. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र हा फुलटो चेंडू. अजित सारख्या फलंदाजाला जर तुम्ही फुलटोच द्याल तर मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर ऋतिक दांडकर यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक. भरपूर पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहेत, डिक्लेअर होत आहेत. निश्चित आपण पाहत आहे तर भरपूर प्रेम या सर्व खेळाडूंवरती करणारी मंडळी. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. धावफलकावरती आहेत त्या 12 धावा. 12 ऑन द बोर्ड. यावेळेस आजची साठी टाकलेला हा चेंडू. झेलची सुवर्ण संधी. वॉड कॅच. जबरदस्त झेल.
आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. रायझिंग स्टार आल्याने 12 धावा. रायझिंग स्टार आल्याने संघाचा गोलंदाज आकाश गोलंदाजी करतोय. दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय आणि स्कोर कार्ड वरती 12 धावा. दुसरं षटक. भरपूर विकेट या ठिकाणी कॅरी होत आहेत. 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलाय फटका त्या ठिकाणी ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग प्रणयकडनं. थ्रो सुद्धा येतोय. चांगला थ्रो. सिंगल एकच धावेल. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती आहेत त्या 13 धावा. बॅटिंग करते टीम नेरोली. दोन षटकं या ठिकाणी संपली आहेत. धावफलकावरती आहेत त्या 13. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 31 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. 13 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू 31 धावांची गरज. या ठिकाणी बॅटिंग करत असताना रोहित आणि कल्पेश ही जोडी मैदानावर खेळतायत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल डॉट. दिनेशच्या माध्यमातून टाकला गेलेला हा पहिला बॉल निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव येतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी, दर्जेदार अटॅकिंग गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. रायझिंग स्टार आल्याने संघ हम तो डुबेंगे सनम मगर तुम्ही भी लेकर डुबेंगे. नेरोली संघाला निश्चितच जोरदार झटका देण्याच्या तयारीत. शॉर्ट पिच चेंडू पुल करतायत. ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली जाते. एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत आली आहे. धावफलकावरती जोडली जाईल आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बनवायच्या आहेत त्या 44. अजूनही 30 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. बॅटिंग करत असताना नेरोली संघ इथून आव्हान ओढावून घेत आहे. आव्हान वाढवत असताना पाहायला मिळतं. सुरुवातीला कदाचित दिनेशनं घाई केली. बॅटिंग करत असताना प्रदीपनं घाई केली. मनोज स्वस्तात बाद झाला. टॉप ऑर्डर कोलॅप्स. कल्पेशची जबाबदारी भरपूर वाढली आहे. फटका चांगला आहे मात्र आडवत असताना थोडीशी चूक केली आणि समोर येतोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार धावा येत आहेत. कल्पेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. कल्पेश जो मैदानावरती खेळतोय त्याच्यावरती भरपूर विश्वास, भरपूर अपेक्षांचं ओझं संपूर्ण फॅन फॉलोविंगचं आणि हे अपेक्षा पूर्ण करतोय. कल्पेश जर मैदानात राहिला तर धावा येत राहतील. यावेळेस फुल टोल आणि या फुल टोल वरती फुल टोल वसूल करत असताना कल्पेशच्या बॅटमधनं चेंडू निघालाय सीमा पार. षटकार. साठी आणि चेंडू शिल्लक आहे 14. या दोन मोठ्या फटक्यांनी सामना टर्न केलाय. एक चौकार, एक षटकार. त्यानंतर मॅच ट्विस्ट होताना पाहायला मिळाली. 18 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल आली आणि हे दोन मोठे फटके कल्पेशच्या बॅटमधून येत आहेत. कल्पेश अस्वस्थ करतोय. जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मॅच आपल्या हातात आहे. नेरोलीकरांना आत्मविश्वास देत असताना यावेळेस हा चेंडू पहा. लेग ब्रेक. टप्पा खाल्ल्यानंतर बॉडी लाईन शरीरावरती आदळतोय. निर्धाव. चांगला चेंडू येतोय. बॉडीवरती आदळत असताना पाहायला मिळाला. 24 वरती थांबलेलं धावफलक आपल्याला निश्चित दिसतंय. तिसऱ्या षटकात आपण आहोत. या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. दिनेश गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती कल्पेश.
हा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, फटका चांगला आहे, त्या ठिकाणी फिल्डर आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न होईल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर होतं, चेंडू निघाला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चला फिल्डिंग लावून घ्या. या ठिकाणी 30 धावा धावफलकावर. 12 चेंडू 14 ची गरज. 12 चेंडू 14 ची गरज. 12 चेंडू 14 धावा. बॅटिंग करत असताना रोहित आणि कल्पेश या जोडीने या ठिकाणी चांगली बॅटिंग केली. कल्पेशच्या बॅटमधनं चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. मिलिंद येतोय गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू 14 धावांची गरज या ठिकाणी. दिनेशचं षटक महागडं आलं. तब्बल 17 धावा या षटकात येत आहेत आणि या 17 धावा खतरा ठरतायत की काय रायझिंग स्टार अल्यानी या संघासाठी. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. मिलिंद वाळिंबे गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. मिलिंदचा हा चेंडू रोहितसाठी चांगला चेंडू. ऑफ ब्रेक. टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येतोय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि 14 ची गरज असताना हा पहिला डॉट मिलिंदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रोहित स्ट्राइक वरती खेळतोय. यावेळेस फटका खेचलाय. ऑफ साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी समीर पकडलंय. एक धाव कंप्लीट करतायत. एक धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं 31 या धावा संख्येवरती. 31. दोन चेंडू झालेत या ठिकाणी आणि पहिला डॉट, त्यानंतर एक सिंगल आली आहे. धावफलकावरती 31 धावा. अजूनही 13 धावांची गरज आहे. चेंडू 10 शिल्लक आहेत. चला मिलिंद थोडा स्पीडअप करा. मोमेंटम बदलून टाकलं. मोमेंटम शिफ्ट केलं. कल्पेशच्या मोठ्या फटक्यांनी 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि तिथून सामन्याचं मोमेंटम शिफ्ट होताना पाहायला मिळालं. दिनेश काही चेंडू चांगले टाकले मात्र त्यानंतर थोडासा महागडा. मिलिंद गोलंदाजी करतोय या ठिकाणी. स्कोर कार्ड वरती आहेत 31 धावा. या चेंडूवर हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी माइंड गेम खेळत असताना एक सिंगल धाव कंप्लीट झाली. थोडंसं फंबल त्या ठिकाणी आणि दुसऱ्या धावेसाठी धावले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. कल्पेशला माहिती आहे मॅच महत्वाची आहे. भरपूर वर्षांचा अनुभव. हा संपूर्ण अनुभव मैदानावरती पणास लावतोय. अनुभवाची शिदोरी या ठिकाणी खोलत असताना पाहायला मिळतोय. हलक्या हातानं प्लेस केलं. 2 धावा कंप्लीट केल्या. मिलिंदचा हा फुलटच चेंडू ऑन साइडला निश्चितच मारायचं होतं मात्र शेवटच्या मोमेंटला पावित्रा बदलला आणि रिव्हर्स खेळत असताना हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. नजदीक जात असताना संघ मैदानावरती गौरव स्मृती आई भवानी नेहरोली. कल्पेश मॅच टर्न केली आणि हा चेंडू नो बॉल नो प्लस षटकार. 7 धावा आणि
7 पाहिजे होते आणि 7 धावा कल्पेशच्या बॅटमध्ये येत आहेत. जबरदस्त बॅटिंग कल्पेशची आणि आई भवानी नेरोली गौरव स्मृती निश्चितच विजयी होत आहेत. आपलं अभिनंदन, गोड कौतुक करूया अल्याणी संघाचं सुद्धा. चांगले खेळत आणि टॉप 8 मध्ये दाखल झालेली ही पहिली टीम आई भवानी नेरोली या गटामधील पहिला संघ आपल्याला मिळतोय. अर्थातच अभिनंदन करूया टीम गौरव स्मृती आई भवानी नेरोली या संघाचं. वेल प्लेट बॉयज आणि हडलक टीम अल्याणी आपलं सुद्धा गोड कौतुक आम्ही करतोय. चला हँडशेक करा दोन्ही संघ आणि मग मैदानाच्या बाहेर या. दोन्ही संघांना विनंती आहे शेक हँड करा, शेक हँड करा आणि मग मैदानाच्या बाहेर या. दोन्ही टीम शेक हँड करा आणि मग मैदानाच्या बाहेर या. आयोजन कमिटीच्या वतीने या सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट संघाच्या संकटात तारणहाराची भूमिका ज्यानं पार पाडली, अनुभवाची शिदोरी मैदानात खोलली आणि मैदानावरती धावांचा पाऊस पाडला. विजयी होत आहेत टीम नेरोली आणि नेरोली संघाचा हुकमी एक्का कल्पेश मॅन ऑफ द मॅच.